यापूर्वी काहीच झालं नाही, हे सरकारही काही करणार नाही. पहलगाम हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकरांचा निशाणा. पहलगाम हल्ला झाला काय काय होईल असं अनेक जण विचारत आहेत. मात्र काही होणार नाही, यापूर्वी देखील काहीच झालं नाही आणि हे सरकार देखील काही करणार नाही असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आयोजित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळ्यातून ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की आजचा काळ फारच वाईट आहे. सगळेजण म्हणत आहेत की राजकारणी बिघडले आहेत, मात्र आपण स्वतः बिघडलो की नाही हा विचार कोणी करत नाही. त्यामुळे एकमेकाला दोष देऊन चालणार नाही अशी परिस्थिती आहे. जसा राजा तशी प्रजा. आता मतदार हा राजा झाला आहे, त्यामुळे तो जसा उमेदवार निवडून देईल तसाच लोकप्रतिनिधी वागेल. 2055पर्यंत तरुण पिढीची संख्या वाढणार आहे, मात्र त्यानंतर ती पिढी हळूहळू कमी होईल. यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. आपण मिळवलेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी धर्म आणि जात हा वैयक्तिक प्रश्न असावा, मात्र आज या देशात यालाच प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता नव्यानं मांडणी करण्याची गरज आहे. आत्तापर्यंत अनेक सत्तेत आले गेले, मात्र सगळेजण पाट्या टाकण्याचं काम करतात. पहलगाम हल्ला झाला काय होईल असं अनेक जण विचारतात, मात्र काही होणार नाही, यापूर्वी देखील काही झालेलं नाही. हे सरकार देखील काही करणार नाही. एखादा त्रास देत असेल तर एक दोनदा पाहिलं जातं, मात्र सहनशक्ती संपल्यावर त्याला मारूनच टाकतो. त्यामुळे काही कारवाई करताना त्यासाठी विचार करावा लागतो. किती इच्छाशक्ती असली तरी गरज नसल्यामुळे हे सरकार काही करणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. मला अनेक जण आता हे विचारतात, पुलवामा झाला काय होणार. म्हटलं येरे माझ्या मागल्याप्रमाणे होणार. मागच्या वेळेस काय झालं, आपण काही केलं नाही. मी म्हणतो आताही काही होणार नाही, आताही काही होणार नाही. टी व्हीवरनं, सोशल मीडियावरनं, यूट्यूबवरनं लोक हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे असं म्हणत असतात, परंतु हे सरकार काहीच करणार नाही. आणि करणार नाहीत याच्यासाठी की आपण एका चक्कीमध्ये पिसल्या जातो. उलट्या बाजूने चालवण्याची आपल्याला असणारा सवय आहे आणि उलट्या बाजूने चालवण्याची सवय नसल्यामुळे मी काय केलं पाहिजे याचंच त्या ठिकाणी अंदाज येत नाही आणि त्याच्या संदर्भातली भूमिका घेता येत नाही. एका ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्धाचं असणारं अहिंसेचं जे आहे तत्व ते स्पष्ट करताना त्यांनी असं म्हटलं की बुद्धाने हिंसा ही पूर्णपणे नाकारली नाही, पण बाळासाहेब असं म्हणाले की बुद्धाला समोर धरूनच त्यांनी असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे. बुद्धाने असं म्हटलं की हिंसा करायची असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक, हिंसेची गरज, हिंसा करण्याची गरज, आणि दुसरं ती हिंसा करण्याची इच्छाशक्ती. म्हणजे तुमच्याकडे इच्छाशक्ती सुद्धा पाहिजे आणि तुमच्याकडे गरज असली पाहिजे. या दोन गोष्टी असतील तरच तुम्हाला तिसरा मार्ग त्याच्यातून काढता येतो, नाही तर तिसरा मार्ग त्या ठिकाणी काढता येत नाही. मित्रो, आजच्या घडीला आपण असणारं पाहिलं तर लहान पोरं सुद्धा काही वेळेस एखादा त्रास देत असेल, एकदा दोनदा सहन करतो, पण चौथ्यांदा आला तर त्याला मारूनच मोकळा होतो. आणि एवढा मारतो त्याला
की ज्या समोरच्याला आश्चर्य वाटतं, अरे 3 वेळा ह्यांनी मला काय केलं नाही, आता मारला. आणि जी भीती बसते त्या भीतीमुळे तो पुन्हा कधी त्याच्या नादी लागत नाही, अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे काही कारवाई करताना तुम्हाला कारवाईसुद्धा विचारपूर्वक त्या ठिकाणी करावी लागते. आणि म्हणून मी म्हणालो की तुमच्या मनामध्ये कितीही असेल, या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करावी, या सरकारकडे ती कारवाई करणारी इच्छाशक्तीच नसल्यामुळे, गरज जरी असली इच्छाशक्ती नसल्यामुळे काही होणार नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.